सावकार वर्गणी बी राहू द्या आणि उधारी बी राहू द्या, ही तुम्हाला लय महागात पडेल. सावकार 11. उधळायचे नाही, चला सावकार. हे पोरांनो नाचा रे, अध्यक्ष निवडून आले. रामभाऊ तसं करायला लागला तुम्ही. खाऊन टाकतो तेवढं चुरमुर तरी आता काय मी इथं का नाही काय माहिती. खावा मग खावा. बाळू हे काय शरण होईना बाबा मला, हे चित्रीकरण दिसायला लागले. बाळू तू काम कर, कमीत कमी माझं काय होत नाही सांगतो, तू शेतातलं तरी बघ जा. मी आलो तर संध्याकाळी येईन. काय प्रकार आहे त्याची? आली निवडून काय कोण? आम्ही अध्यक्ष लका काय झालं? कस काय केलं तुम्ही सगळं असं काय केलंय? निवडून आले की अध्यक्ष. सरपंच झाला अध्यक्ष तुम्ही? सावकार चला, तुम्हाला सांगतो मी कसा सरपंच झालो ते. चला चला बसून बोलू आपण. बोलू बसायची सोय ताकद राहील ना अध्यक्ष आमच्या. लय बेकार झाले अध्यक्ष, काय सांगू तुम्हाला. नालाय का इकडे की तिकडे काय सावकारच्या बाजूनं. ए मावणे इकडे इकडे कशाला गेलाय रामभाऊकडे? चला तुझा तर कार्यक्रमच नव्हता मग मी काय चालू आहे तुझं? काय चालू आहे? एक टेन्शन आलं मरणाचं. बस बरोबर पटकन. काय विषय झाला काय ते एकदा बघू तुम्हाला. काय केलं अध्यक्ष नाही असला कुठं काय माहित. सरपंच झालं डायरेक्ट अध्यक्ष. बिल्डिंग वाला कशाला बिल्डिंग मारतो? खप. अरे जॅकरे तुझं काय आता इल्डिंग हे काय चाललंय? सभेला बसलोय आपण सगळ्यां. तुझं असलं काय खपाखप तुझ्या असलं खपाखप करण्यानंतर मी सरपंच पदाला पडलो. नालाय का तुझा प्रचार करत बसला ती सरपंचाचा प्रचार करायला सोडून. मग काय येडच नसते. सांगा त्याला जरा रामभाऊ. सांगा काय ह्याच्यामध्ये पडलो मी. गेलं काय जॅकरे तुझं? इथं काय चाललंय? तुझं काय चालू आहे? हा राहू द्या सावकार कसा का असणार, पण ही आमचा माणूस आहे. तुमच्यासारखी तर नाही ती. तुमच्यामुळे तर पल्लू खरं मी खोटं वाटायचं त्यांना दोष देत आहे. आमच्या ठरवी काय करायची? तुमचा माणूस आहे घ्या मग बोकांडी. आम्हाला काय करायचं? बोकांडी घेऊन तर आम्ही बोकांडी बसू. तुम्हाला काय घेते नाही? अरे बाबा तुला काय करायचं? मला एक तर टेन्शन आलं. या आधी सरपंच झालेलं ते. तुम्ही काय पण म्हणा, काय पण होऊ द्या. अध्यक्ष आले ना सरपंच. येऊ, मी नाही येऊ द्या. अध्यक्ष आले, सावकार तरी आलं नाही तर ना. सावकार तरी आलं नाही ते बाद झाला संपला विषय. आपल्याला आपला काय टेन्शन नाही. येऊ द्या अध्यक्ष. रामभाऊ पुढे जा पडलं तर. अध्यक्ष आलं नाही, सावकार आलं नाही. सावकार बाद झाला, आपल्याला तेवढंच करायचं होतं. मी नाही येऊ द्या, पण सावकार द्यायला नाही. अध्यक्ष आपला कायम सपोर्ट आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. तुला धावतो परत. थांब जरा. एवढं मला कसं काय झालं हे प्रकरण ना ते बघू दे जरा, मग तुला धावतो कसं आहे. मी बी धावतो फाकड्या. कोणामुळे खराब पडली कशामुळे काय माझी हे आपण कळले ना गावात आता ह्या चालू कंडिशनला. हे दाखवतो हेत पुढे नाही तर माझी जिरवला. वेळ पडली तरी एका माझ मोडेन, पण व्यास होणार नाही. सावकार म्हणतात सावकार. बघा आता सावकार हितनं पुढं ह्या सावकाराचं नाही या पट्यानं माझं बोलत राहिलं. हितनं पुढं तुम्ही काय कुणाला वेळ लाव, पण रामभाऊला लाव. ही लय वाईट झाले तुम्हाला तुमच्या आयुष्यात. लक्षात ठेवा तुम्ही फक्त. आता तुला टांगड्या खाल्लं जायला येते का माझ्या? टांगड्या खालना जाईल नाही तर घसऱ्यात जाईल. तुम्हाला काय घेणं ते नाही. माझी मी ठरवीन की. अध्यक्ष सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन. थँक्यू. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पण अध्यक्ष तुम्ही माझ्यावर एवढी मोठी गेम कसं काय केली हो? काही कळ नाही मला. आम्ही प्रचार टाइमला कुठं तुम्ही म्हणजे आमचा जेव्हा प्रचार चालू होता त्या टाइमला तुम्ही कुठं दिसत नव्हता. गावात सुद्धा दिसला ना विशेष म्हणजे. आम्ही सारं गल्ली ना गल्ली हिंडून तिकडे सगळे प्रचार केला वाड्या वस्तीवर सगळीकडे. पण तुम्ही आम्हाला कुठं दिसत नव्हतं. आणि अचानक डायरेक्ट आज असं बघितलं. मला तर वाटत हार्ड फेल होतो काय माहिती माझा. लय मोठे गेम केले जाऊ तुम्ही आज. तुमच्यावर काय रामभाऊ? आमच्यावर सुद्धा गेम झालीच की.
आमचा हार्ट फेल व्हायची वेळ आली अक्षरशः वेळ पण एखादा माझ म्हणणार मी माणूस सावकार वेळ पण एखादा माझ म्हणून पण व्यसन नाही सावकार म्हणते सावकार पाहिलं तो तुमचा कसा ना कसा माझं बोललं बरं झालं. अरे ह्यानी माझ मोडत नाही रामभाऊ पण अध्यक्ष आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही ही सगळी भानगड केली कस काय म्हणजे तुम्ही प्रचार कसा केला फॉर्म कधी भरला ही सगळं तुम्हाला माहित कसं काय झालं तुम्ही आम्हाला हे सगळे एकदम खोलाखोल सांगा. काय झालं तुमच्या दोघाला एक सांगतो मी. रामभाऊ तुम्ही लागला कोमलच्या नदी. एवढं कशाला जात रागाल मॅडम तुमच्यासाठी पत्र्याच काय रामभाऊ ताजमहाल बांधून दिल ताजमहाल एवढ्या सुंदर मुलीला कुठं पत्र राहून देत असेल काय रामभाऊ म्हणते ते रामभाऊ काही करू शकतो तुमच्यासाठी. सावकार तुम्ही लागला गुड्डीच्या नदी. हो नाही सावकार सावकाराला पाणी घेऊन ये. गुड्डी या जगाला मी फक्त सावकार म्हणून ठाऊक आहे पण मी तच व्हायला तयार आहे. त्या टायमिंगला मी लागलो प्रचाराच्या नदी. आयुष्यपत हा हे अस्त्या कुठं आणली होती बाई कुठली होती पोरगी ती तुझ्यामुळे झालं त्या बिल्डिंगच्या दुकानात नसतो बसलो तर ही मी परचारा नादात बसलो असतो. तुम्हाला कोण सांगितलं नाद लागायला? नादला काय बा आलती ना समोर ती गावातलं पाखरू नवीन नवीन रामभाऊ गे बस तू काय बडा कर मग काय करू गुड्डीचा काय विषय अहो सावकार आपण गेलो नव्हतो तिकडे ते म्हातारीची पोरगी होय आय 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 पकडायचं लगा प्रेम आहे की बरं का अजून बी तुमचा नाद आहेच का? नाद आहे पण सावकार एकदा नाद केला ना नादच पुरा करतो मग एकेकाचा नाद पुरा करेल आणि रामभाऊ त्याचा खांदकर विसरणार नाही सावकार म्हणते सावकार रामभाऊ ना गाजा ना वाजा तुम दोनों का बजा दिया बाजा. झाले राव आधीच तुम्ही खरंच बाजा वाजवला आमचा लय बेकार माझ्या काय अख्खं बँड वाजवले त्यांनी मला तर वाटत होतं माझं तर वाजतच काय वाटत होतं. भाव पण थांब अध्यक्ष आज खऱ्यानं बरं का सावकाराचा माझं म्हणला बरं का. ना सावकार तुम्ही बी रागाला जाऊ नका. रामभाऊ तुम्ही बी रागाला जाऊ नका. चालू होतं थांब दोघांचं. पाहुणे तुला पैसे दिले माहिती आहे का सावकार त्या टोक्या सगळं सांगतोय सगळं लक्षात आहे माझ्या. पैसे दिल्या लक्षात आहे सगळं लक्षात आहे राव. डबल घेऊन आहे ना तू हा मग तिथं कसं म्हणतो तसं माझं मला मी पण आज कसं झालंय आलं का नाही अध्यक्ष निवडून तुम्ही बसला त्या गुढीच्या नादी लागला आवडतच नाही हा. ते विषय सोडून. चला आदेश तुम्ही सांगा आम्हाला टोक्याचं काय करू आता? तो का असा लावतो का मला तू शांत बस आदेश तुम्ही सांगा सगळं हिस्ट्री काय कसं काय झालं ते आम्हाला सावकार सांगा. काय झालं तुम्हाला सांगतो. रामभाऊ तुम्हाला बी सांगतो काय झालं. चेअरमन आलं तुम्हाला फॉर्म भरायला लावला. म्हणून सांगतो रामभाऊ संधीचं सोनं करा हीच वेळ आहे सावकाराच्या विरोधात फॉर्म भरा ते दिवशी सांगितले तुम्हाला मी आता बी सांगतोय. तुम्ही म्हणता तसं ऐका हो का मी सावकारच्या विरोधात फॉर्म भरतो पण ह्या कानाला सुद्धा खबर लागली नाही पाहिजे. छे तुम्ही टेन्शनच घेऊ नका संपलं मग काय विषय टेन्शनच घेऊ नका सावकारचा काटाच काढू बरोबर. काट्यानं काटा काढू तुम्ही बरोबर सावकाराला बी फॉर्म भरायला लावला. जरा तुम्ही पण इलेक्शनचा फॉर्म भरा भरा. अहो चेअरमन काय जरा जरा बरा बरा बरोबर आहे ना इलेक्शनचा फॉर्म भरा. अहो सावकार मोहनराव तुम्हाला काय माहित आहे का रामभाऊ चालला फॉर्म भरायला. काय बोलताय चेअरमन 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 ही गोष्ट 100% खरी आहे का? अहो खरे मी माझ्या स्वतः दोन्ही कानाने आणि दोन्ही डोळ्यांनी बघितलंय. सावकार आता काय करायचं? मोहन त्या रामभाऊला एका टपूतच मारतो मला सुटीच देत नाही. तुम्ही हाना अशा उड्या ती भरते तिकडे फॉर्म बरं मी जाऊ का मला लय काम आहे आता. सावकार म्हणते जातो मी. सावकार त्याला माझं धावतो येईन का कसं आहे ते चेअरमन चल लवकर मोहन. आणि चेअरमननं माझ्यापाशी येऊन माझं बी कान भरलं. चेअरमन मला म्हणलं तुम्हाला फॉर्मच भरावं लागतंय म्हणलं अध्यक्ष. मी तुमच्या पाठीशी आहे म्हणलं. मी तरी म्हणत होतो एकाचा दोघाचं काम नाही तरी सुद्धा म्हणलं मी हातावर तुमचंच नाव काढलंय. शंकरराव बोला घ्या. त्यावेळेस आपल्या मंडळाची वर्गणी लय कमी गोळा झाली फक्त आणि फक्त 40,000. अध्यक्ष आपली 40,000 झाली त्या तर वस्तीवरची 12,000 झाली पोरांची. अध्यक्ष एका कार्यकर्त्याकडे गेलतो आम्ही तो म्हणतोय बायको गेली माहेरी आणि आल्यावर देतो वर्गणी असं चालेल का? आता मला सांगा अध्यक्ष बायकोचा आणि वर्गणीचा काय संबंध आहे?
शंकरराव तसं नाही, गावात आपलं वजन कमी व्हायला लागलंय असं मला वाटतंय. अध्यक्ष आपलं वजन कधी जास्त होतं, पहिल्यापासून कमीच आहे की. शंकर, चेष्टाचा विषय नाही. मी टाकठोका मंडळाचा अध्यक्ष आहे, समजलं का तुला? आपल्या मंडळाच्या नावातच वजन आहे, वर्गणी सुद्धा वजनातच आली पाहिजे. अध्यक्ष तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या संगत चला, कोण वर्गण नाही देत तीच बघतो. शंकर, जाऊ उद्यापासून वर्गणी गोळा करायला आपण. अध्यक्ष तुम्ही इथं आहे होय? तुम्हाला कुठं कुठं हुडकलं ना मी. चेअरमन वाट चुकली काय तुमची आज? नाही अध्यक्षकडे जरा काम होतं. तुम्ही जरा डेअरी लवकरच बंद केली. नाही तुमच्याकडे जरा काम होतं, एक महत्वाचा विषय सांगा. मग राजभाऊ काय चाललंय? निवांत चेअरमन बसा. का हो, बसा की. तुम्हाला झोप लागली दिसतंय. बसा बसा चेअरमन बसा. अध्यक्ष एक लय महत्वाचा विषय सांगायचा तुम्हाला. काय एवढा विषय महत्वाचा? चेअरमन काय एवढा महत्वाचा विषय सांग लवकर. मग कार्यकर्ते पुढं. आपलाच माणूस आहे ती. आम्हाला पण कळू द्या काय. अहो ह्या कानाची त्या कानाला खबर नाही झाली पाहिजे. सांगतो तुम्हाला. शंकरराव ते काय नोटा आमच्यावर उधळा ठेवले होते होय तुम्ही? नाही वर्गणीचे पैसे आहेत धरावा अध्यक्ष. मग खिशात ठेवा, हातात कशाला ठेवले होते तुम्ही? ठेवलं होतं मागापासून, राहू द्या आता ठेवा. चेअरमन तुम्हाला आम्ही खांद्यावर घेतलं तर तुम्ही आमच्या कानात मुतायला लागला. काय बोलता राव शंकरराव, तुम्ही आम्हाला खांद्यावर जर घेतलं आणि आम्हाला मुतायला, आम्ही मुतायचं कुठं? तुमच्या दोघांचं बी राहू द्या. चेअरमन तुम्ही मला महत्वाचा विषय बोलायचा आहे. काय विषय आहे सांगा की लवकर. बरं अध्यक्ष, तुम्ही हवा आपला विश्वास म्हणून तुम्हाला सांगायचंय. रामभाऊ आणि सावकारांना भरला इलेक्शनचा फॉर्म. बर आपल्याला जर बदला घ्यायचा असेल तर त्यांच्या विरोधात फॉर्म भरावा लागतं आपल्याला. चेअरमन, ती एक अन दोन माणसाचं काम नाही, लय माणसं लागते आपल्या मागे. तुम्ही कशाला टेन्शन घेता अध्यक्ष? पट्ट्या आहे ना तुम्हाला, काय बाकीचं तुम्हाला टेन्शन घ्यायची का? तुम्ही एकटा आहे, बाकीची अहो मी हाय, कशाला टेन्शन घेता तुम्ही? काय म्हणा शंकरराव तुम्हाला? आहे की आम्ही पण आहे सोबत तुमच्या, काय टेन्शन नाही. अहो तुम्ही फक्त प्रचाराला तरी चालू करा, आम्ही हाय. तुम्हाला काय घेणं देणार पुढचं? राव अध्यक्ष, तुमचं नाव करून हिंडतो आम्ही. ही सकाळी जेवताना हात धुला तर पुसून जाईल. अहो ह्याचं काय तिथं लिहिलेलं जाऊ का? नका नका, विश्वास आहे मला, विश्वास आहे. अरे राहू द्या, अध्यक्ष, राहू आम्ही द्या. आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चालतंय, करू तयारी मग. आमचं आहे लागू तुम्हाला पण तयारीला दवा आपला हिसका कसा असतंय ती त्यांना बी कळलं पाहिजे की. आणि तुम्ही डोळे दाखवून निवडून आता गावचा कारभार घ्या तुमच्या हातात. चालतंय, घेऊ. चेअरमन, माझ्या तर डोक्यात काही आयडिया बी नव्हती, पण तुम्ही मला सुचवली. करू मग तयारी. हाय आपला माणूस म्हणून तुम्हाला सांगितलं अध्यक्षराव. बरोबर आहे, तुम्ही तुमच्या प्रेमापोटी सांगितलं. लागा तयारीला, काय अडचण नाही. कमी जास्तीला मला फोन करत जावा, मी हाय तुमच्या टच मध्ये. चालतंय दणकावून आपण दोहळा उडून दिसता गावात. चालतंय मग. चेअरमन, येतो आता आम्ही. चालतंय, या म्हणलं तेवढं करा. आम्हाला मंडळाचं लय बघायचं. लागा तयारीला आता. काम आहे ते. येतोय. चालतंय शंकरराव, आमच्या अध्यक्षाला सपोर्ट करा. फुल सपोर्ट आमचा आहे. ओके, जावा सांभाळून, लागा तयारीला. चेअरमन, आज कोणाला लावली काडी? कोणाचा आहे बाळा तू? मी कोणाचा आहे? मागायला आपल्याला काय? हा. ये 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 ये, चल तुला आईस्क्रीम चारतो. थांबा थांबा, माझे मित्र पण आहेत, त्यांनी पण ऐकलंय. अरे मी तुला चारतो म्हणलं, तुझ्या मित्राला नाही. कुठे आहे तुझे मित्र? यार चला. अरे भाया, मी तुला एकट्याला सांगणार होतो, तू असं गावच घेऊन आला. बरं जाऊ दे, असू दे. बाळांनो, तुम्ही काय ऐकलेलं सांगायचं नाही हा कोणाला. आम्ही गंमतीत सांगत होतो एकामेकाला. चेअरमन किती नालायक माणूस आहे. मला बी त्यानेच उभा करायला फोर्स केलं. तुम्हाला बी? उभा राहत होतो आम्ही, चिटा कॅना चालू होतो, आम्हाला त्यानेच फॉर्म दुई तुंडी मांडू आहे. चेअरमन काय नाला काय हो, आपल्या पैसे तरी येऊन कसा म्हणला जरा जरा भरा भरा. म्हणलं ह्या कानात त्या कानाला सांगत नाही. असं का? गावाला सांगितलं त्याने. लयच लागा चेअरमन लावा करताय बरं का चेअरमन बरं का. हे जाऊ द्या, कसं कसं ना, तुम्ही त्यांच्यामुळे का होईना चेअरमन निवडून आला.
असू द्या, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. तर अध्यक्ष ऐका, आता इथून पुढे आम्ही आता अध्यक्ष म्हणायचं संपलं, आता इथून पुढे आम्ही तुम्हाला सरपंच म्हणणार. असं त्या टेन्शन घेऊन असं अध्यक्ष लक्ष आमच्यावर राहू द्या. सावकार राहू द्या, सावकार नालायक माणूस आहे, त्याला काही कमी नाही. तर रामभाऊ लक्ष राहू द्या राव. नालायक माणूस आहे सावकार, ते नालायक तुमच्यासारखा गावातच माणूस नाही. एकच नंबर सावकार. अध्यक्ष अध्यक्ष सरपंच अध्यक्ष ना, आता सरपंच जो बोलेगा सरपंच बोलेगा. रामभाऊ सोड. अध्यक्ष तुम्ही सरपंच झाला आहोत, त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. निवडणुकीत हार जीत होत असते, पडणारी सहकार्य केलं पाहिजे. निवडून येणारा सरपंच जे होणार त्याला सहकार्य केलं पाहिजे. निवडणूक आहे, शेवटी स्पर्धा आहे, त्यात हार जीत होत असते. त्याच्यामुळं सगळ्यांनी तुमच्या सोबत, आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहे. आम्ही तुमच्या सोबतच आहे. तुम्ही आम्हाला कधीही फोन करा, कधीही मदत लागू द्या. आम्ही तुम्हाला कधीही निमेराच येतो तुम्हाला भेटायला. सांगा फक्त. इथून पुढे फक्त तुम्ही गावचा सगळ्यांचा विकास करा. गावचा विकास करणार तुम्ही फक्त साथ द्या. कोणी कुणावर नाराज होणं काय करणं का. पण ह्यात मला एक कळ बघा, अध्यक्षानं आपलं काय वाईट केलं नाही, किंवा अध्यक्षानं आपल्याला पाडलं नाही, किंवा अध्यक्षानं आपल्याला जे माझ मोडामोडी किंवा जे आपल्याला जे बँड बाजा वाजवला आपला आज झालाही वाजलाय सगळा, ते आपला ह्याच्यामुळे नाही, अध्यक्षामुळे नाही. आपला बाजा खरा चेअरमन न वाजवलाय. त्या पाय लक्षात ठेवायचं. जे काय करायचंय हे लोकांचं कधी ऐकून करायचं नाही. चांगलं असेल की स्वतःच्या मनानं करायचं. ओके अध्यक्ष, तुम्ही सरपंच झाला, मी जॅकीर बिल्डिंग वाला कशाला बिल्डिंग मारतो खप ए जाकीर ह्याला असू दे रामभाऊ, आता झालाय आजचा आता आज विसरून जावा. सगळं जाऊ द्या आता झालंय. गोविंदानं गाव हाकू. सरपंच तुम्ही फक्त गावाचं आता अध्यक्ष एकच गावाचा विकास करा. विकास करा, बस. आणि तेवढं मला- कधी बी कमी पडलं तर आम्हाला फोन करा. आम्ही जरी विरोधक असलो तर असं काय मनात ठेवू नका. आणि एवढंच बिनधास्त आम्हाला हे सांगा. पुढं काय करा. कोणी कुठलं आणि कुठं चालतंय, झालं गेलं ही आपलं मैत्रीचं राजकारण आहे. ओके ठीक आहे. धन्यवाद अध्यक्ष. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. चला 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 चला. नमस्कार युट्यूब फॅमिली. आता इथून पुढून जे भाग येणार आहेत, म्हणजे आता संपूर्ण भाग क्रमांक 10 आज कंप्लीट झालेला आहे. इथून पुढचा भाग म्हणजे संपूर्ण भाग क्रमांक 11वा जो येणार आहे. भाग तो 11वा हा विविध विषयांवरती आधारित असेल. समाजात जे विषय चालू आहेत, जे आता कुठलेही विषय असतील बाबा, तसेच समाजात प्रबोधन करण्याचं काम त्या भागातून आम्ही देणार आहे. समाजात चांगला संदेश देण्याचं काम करेन आम्ही. जे समाजात चालू असतील त्याच्यावरती आम्ही वेगवेगळे भाग टाकणार आहेत. म्हणजे भाग क्रमांक 11वा जो येणार आहे हा विविध विषयांवरती असेल. त्याचा आणि पाठीमागच्या भागाचा काही संबंध नाही, आणि 11व्या भागाचा आणि 12व्या भागाचा काही संबंध नाही. म्हणजे हे भाग विविध विषयांवरती भाग वेगवेगळे असतील. तरी आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही पण सांगा कसं तुम्हाला वाटतंय ते. आणि नाथखोळा फिल्म प्रोडक्शन 12 गावच्या 13 भानगडीला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. घंटे दाबायला विसरू नका बरं का. धन्यवाद.